काही भारीवाला काम मुंडी मुंडी भारीवाला काम बुधाला घेतले. तर फायनली गुड मॉर्निंग गाईज, कसे आहेत तुम्ही? आय होप नक्कीच चांगले असणार, चांगलेच राहा, निरोगी राहा आणि भारीवाले राहा गाईज. तर गाईज वेलकम टू युअर फेवरेट चॅनल अखिलेश 6101 भारीवाला काम. आणि फायनली सडनली आपण 16-17 दिवसाच्या नंतर भेटता गाईज. काल मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकली होती त्यासाठी. दाढ गाईज दुखते, थंडी 2 दिवस झालं ना बेकार झालो. हां 2 दिवस झालं ना काही, तर सर्दी अशी एकदम बेकार चालू आहे. आणि बेकार म्हणजे बारीवालीच चालू आहे. ए सीचं बिल वाचतं ना, असं काम आहे गायचं. तर गायचं स्मिता घरी नाही आहे. ती संडे म्हणजे रविवारीच संडेलाच तिकडं अंबरनाथला गेली, म्हणजे दिदीला घेऊन, म्हणजे असंच रेस्ट म्हणून. तर आज येणार आहे गायच ती बुधवारी. तर बघू आता आपला भारीवाला पण काम आहे ना. मी काल गायचं त्यासाठी शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकले का आज भेटूच, आपण आजपासून भेटू. तर चला आपलं भारीवाला काम काहीतरी घेऊन येऊ मस्तपैकी ना. तिथं गाईज मला तरी वाटतं संध्याकाळी जेव्हा स्मिता, मग तोपर्यंत आपण पक्का पेर काढून ठेवू गाईज. बिंड्यांचा पक्का तमाशा घालून ठेवू. आल्यावर बघच मजा बघू तिच्या आल्यावर. तर चला भारीवाला काम आपला घेऊन येऊ आणि चहा पिऊ गाईज. म्हणजे चहा बनवले मस्तपैकी, हे बघ काला कट्टा लिंबू लिंबू टाकून भारीवाला काम गरम. भाजी घेऊन येऊ काहीतरी बारीवाली. चला उद्या लावून भेटू, नंतर आल्यावर भेटू काहीच. नाही तर मग बघा आता जातानाच भेटू, नाही तर मग आल्यावर भेटू. पण भाजी काहीच 11 वाजलं, भाजीलाच पहिले पालायला लागलं. तर काहीच फायनली बारीवाला काम. आणि लोकेशन तुम्ही बघू शकता, बाहेरचं आहे. खडकपाड्याच्या इथं आतमध्येच आहे, खडकपाड्यावरतीच आहे. बिल्डिंगी पण आहेत. तर तुम्हाला आता वाटेल का खडकपाड्या ऐकायला. मुंडी घेतली काही बारीवाला काम आपला एकटाच आहे ना काही ना. त्या हिशोबाने मितादा पण येणार आहेत, पण ते कधी येतात ते बघू. तर आपणच बनवू. बुधाला घेतली मुंडी. काम काही बारीवाला काम मुंडी मुंडी भारीवाला काम बुधाला घेतलेले. तर बुधून झाला का निघू पटकन. त्यांना अजून पण आज काही पाय बीच सगळ्या दुसऱ्यांचं पण बुधातात. आपला झाला का पीस करू निघू. ही पाठीमध्ये काही बिल्डिंग बघते ना, ही बिल्डिंग त्याच्यामध्ये ना, तो तुम्ही गाणी ऐकला असेल, नवरा पाहिजे गोरा गोरा सुसाट सुटलाय वारा. तो बरेच मात्रे ते इथं राहतं. या बिल्डिंगमध्ये राहतं. खडकपाड्यावरतीच आहे काही बिल्डिंग. या दुसऱ्या पण बिल्डिंग आहे, ती अमृत पार्कची इथली बिल्डिंग आहे आणि हे त्याची बिल्डिंग आहे. तर ते आपल्या पण ओळखीचंच आहे आणि भेटतो काय मित्र पण आहे आपला. तो मित्रच आहे. तिघंजणं त्यांचे आहेत, म्हणून ते 6 मालं केले. एकेकाला 1-2 मालक आहेत. आता काम आहे. तर काहीच फायनली आपला विषय चालू आहे तिथं बुधिंगचा. तो झाला का निघू करा तीच करून तिथल्या करा बारीवाला काम. तर काहीच फायनली घराचं लोकेशन घरी पोचलो. आणि हे पण काही येणार आहेत स्मिताचा पण बिना चष्म्याने बघला होता. चष्मा लावलंच होतं. तर ऊन पण आहे ना काही, ऊन पडलं आहे, थंडी ऊन पडली, मिक्सिंग काम आहे. मुंडी घेऊन आलो काही मस्तपैकी पीस करून, मस्तपैकी धुवून बिवून ठेवले. या बघ आता काम आहे काही मस्तपैकी धुवून वगैरे ठेवले. कुकर पण रिक्षा रेडी आहे. कुकर इंटरनॅशनल आहे का काही. बघ कसं काम आहे. असं ठेवलं झाला काम. तर काही या करून घेऊ, ते बनवून घेऊ ना. भांड्यांचा काही पेरबीर नाही काढलेला, धुवून बिवून सगळं काहीच ठेवले. आणि प्लस आता तर काय कुकरच फक्त मागणार. तर बनवून घेऊ. ते पण दुपारचे येणारच काही स्मिताचा 4:30-5 वाजेपर्यंत येतील ते. तर तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊ ना. थोडासा भाजी करू आपल्यापुरता. बघा काही असा काम आहे. आधी हे टाकून घेतलं आहे. तेल काहीच आपण कमीच आहे,
बघू शकता तुम्ही मधला या काही वरती आहे ना, म्हणून असं वाटतं तेल पक्का आहे. आपण तरीवाला मसाला पण टाकणार आहोत. हे बघा बाकीचा वाटाण इकडं कुटून ठेवला आहे. कसं काम आहे हा काही. आपण काही कांदा बिंदा बिना कांद्याची बनवतो मी. बिना कांद्याचे या करतो, फक्त लसूण बाकी सगळं विषय घेतात, फक्त बिना कांद्याचा काही काम. थोडीशी काही अद्रक लसूण जिंजर गार्लिक पेस्ट टाकू चवीनुसार. गाईज मीच बनवता का. हे बघा आपला टॅटू. नाही तर तुम्हाला वाटत कोण बनवतं बोलेल. आता कोणतं आहे. ते थोडासा गरम मसाला टाकू आपण, पका नाही. शूटिंग करायला काही एकटाच आहे म्हणून आदावत होते. अगं शूटिंग काढायला आदावत होते, एकटाच आहे म्हणून. आपला कोली मसाला, थोडीशी हळद आणि काश्मीरी मिरची पावडर आणि नमक टाकून घेतला. काय हे काश्मीरी मिरचीचं काम कसं आहे माहिती आहे का, तरी आणि कलर. तर काही मसाले सगळं हे करून झालं. आता शिजलं. आता टाकू आपला भारीवाला काम. त्याच्याने बघा कसं काम म्हणा. कुकर काही नाचतं इकडे तिकडं, पकडायला नाही ना कधी. एका हातात मी मोबाईल पकडले ना, एका हातामध्ये त्या करता काही. काहीच गाठून घेतलं मी पटकन ना. आता त्यांना पाणी सोडून आपलं मस्त पाणी. पाण्याची लेवल पण काही परफेक्ट ठेवायला लागते, नाही तर मग ते शिट्टी मारा देताना मग काही कपासून बाहेर येतं सगळं. तर चला पाणी थोडा अजून लागेल त्याच्यात. तर काय फायनली भारीवाला काम. आता याला बंद करून घेऊ. गायचं झाकण लावून पॅक करून घेऊ. तर काय फायनली भाजी रेडी आहे. मुंडी भारीवाला काम. कशी तरी गेली बघायचं वरती. बघा आता काम घ्यायचं. असून दे या. ना काही तर मी लगेच या साईडला आहे बघा. इकडं भात पण आपलं गरम गरम भारीवाला बनवले. आपल्याला येतं काय सगळं बनवता. मिता पण असते ना मग घरी. आता ती येणार 4:30-5 वाजता येतील ते. पण ती पण घरी असतं ना, त्या टायमाला पण बनवता गाईज मी. का इच्छा झाली का बनवायचा गाईज. जी पण इच्छा आहे ती पुरी करायची. विचार नाही करायचा का कोण विचार करील, हे आपण केलं तर कोण विचार करील, भाजवतं का कोण.
नाही विचार करायचा. हा इच्छा ना काही म्हणजे अशी हाऊस आहे ना जी पूर्ण करायची लाईफमध्ये. मला कवा पण घ्यायचं म्हणजे सुचतं की या बनवा त्या बनवा, मी बनवता ते लागतं जातो बस तुझं काम कर, मी बनवता बोला. तर कधी कधी काही बनवता मी पण काम आपला बाहेरचा नसला तर बाहेरच्या पण कामं बघायला लागतं ना काहीच. बाहेरचे कामाने बघितली तर म्हणजे घरात कसा काही येईल असं काम आहे ना. तर काही चला जेवण करून घेऊ, भूक पण लागले काही 2 वाजले. गाईज असू दे या पैसा भारीवाला काम आहे. मुंडी भात लिंबू. तर काही जेवण म्हणजे या करून घेऊ ना. तोपर्यंत स्मितासा पण येतील ना, मग डायरेक्ट स्मितासा आल्यावर गाईत तुम्हाला भेटतं मी. तर भूक तर लागले गाईत मला पण ना. आराम करता गाईत जरा काम होतं गाईच आपल्याला. पण तो आपला मित्र आहे ना चिकी, त्यालाच मी सांगितलं तर तू राऊंड मार जरा ऑफिसवर पण आपल्या. आणि ते तो सांगतो चालेल दादा मी करून घेऊ. मग जरा आज आराम करू घ्यायला आपण. आणि प्लस मी तुम्हाला मगाशी बोलू का बोलू बाहेर नाही गेला तर घरात कसं येईल. भरपूर आहे गाईत बसून खाऊ शकतो. पण मी आता बसून खाल्लं ना तर विराजला पण तीच बसून खायची सवय लागेल पुढं. म्हणजे माझ्या पोराला पुढची पिढी काहीतरी करीतच राहायचं गाईच. या गाईज असून द्या या. त्या गाईज फायनली आवाज येत असेल तुम्हाला त्या बा कसं काम लावून नाही दादा आले गाईज गँग घरी. आता या तिकडं वाईचं वाचलं त्यांच्या आता मीटिंग चालू आहे. कसं काम आहे बारीवाला ना. असा काम आहे गाईच. लरल काही तर म्हणजे जेवण मग या खरीत काही झोपल तर लावलं. तर आता मी पहिले हाजरी लावले गाईत. ते आले गाईत 4-4:30पर्यंत आले गाईत. आणि या त्या घ्या ऑफिसवाला मेसेज चालत तर काही मला टाईम नाही ना जास्त. दादाच्या मुलाखत मी थांबता बोलत जास्त टायमिंग पण नाही ना. मी जास्त थांबू पण शकत नाही. आता हे बघ असा काय चालू राहिलं भारीवाला काम. उद्या पण दाखवायला जमलं नाही तर मला उद्या काही वरती उद्या व्हिडिओमध्ये काही दाखवतं तुम्हाला. उद्या ओम साईराम भारीवाला काम आहे. आणि भारीवाला काम म्हणजे बघू उद्या ना लहान भाजी बघायला जाऊ गायत आपण आपल्या शेताकडे ना. शेत पण काय तुम्हाला बरेच दिवस झाला आपला दाखवलं नाही ना. मिनिमम चक्कर नाही मारली. तर बघू उद्या ना. उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू काय. चला मला पण टाईम झाले काहीच आणि कॉलिंग चालू आहेत मला. तर आजची व्हिडिओ काय तेव्हा कशी बसले तिकडे मस्त वगैरे असा काय. तर आजची व्हिडिओ कशी वाटली सांगा कमेंटमध्ये. लाईक करा आपल्या व्हिडिओला, शेअर करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत. आणि जे पण कोणी नवीन असेल काही ते सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लगेच बेल आयकॉन दाबा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील. तर चला उद्या ना. आता तर रोजच भेटू. उद्या ना भेटता घेत आपल्या शेतावर रानमध्ये काहीतरी बघू आपण नवीन. गुरुवार आहे ना उद्या भारीवाला काम. टाटा बिर्ला अंबानी.